नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. गणपती उत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. भरपूर तयारी करायची आहे. कामाची नुसती झुंबड उडाली असेल. हे करायचं आहे, ते करायचं आहे, त्रिकाळ आरतीला नैवेद्य व प्रसादाची आखणी करायची आहे. अशीच धावपळ होत असेल ना तुमची. म्हणूनच मी आज एक नैवेद्याची व प्रसादाची अशी रेसिपी घेऊन आली आहे जी उत्सवाच्या आधी तुम्ही करून ठेवू शकता व नंतर 8 ते 10 दिवस वापरू शकता. तर आज आपण करतो आहोत जिभेवर सहज विरघळतील असे मऊ मुलायम खव्याचे चॉकलेट पेढे. आपण गॅसवरती नॉनस्टिक कढई चढवली आहे आणि त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून साजूक तूप घालतोय. हे बघा, तूप विरघळतंय. यामध्ये आपण 250 ग्राम म्हणजे पाव किलो खवा, ताजा खवा आहे हा. तुम्ही मार्केटमधला घेऊ शकता. मी हा घरी केलेला आहे. बघा, छान सॉफ्ट असा खवा आहे. पाव किलो म्हणजे 250 ग्राम. आणि जर मार्केटमधला असेल, फ्रीजमधला असेल तर रेसिपीच्या आधी तुम्ही थोडा वेळ काढून ठेवा फ्रीजच्या बाहेर. आणि यामध्ये तूप विरघळले की आपण हा खवा घालतो आहोत. असं वाटलं की खवा फार ड्राय आहे तर तो तुम्ही ग्रेट करून घातला तरी चालेल हा. आणि या खव्याबरोबरच आपण साखर देखील घालणार आहोत. 5 टेबलस्पून मी साखर घेतलेली आहे. तुम्ही एखाद दुसरा चमचा वाढवू शकता किंवा एखाद दुसरा चमचा कमी घातली साखर तरीही चालेल. बस आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि कालथ्याने सतत ढवळत आपल्याला हे छान घट्टसर शिजवून घ्यायचं आहे. हळूहळू साखर मेल्ट होईल आणि मग हे मिश्रण जरा पातळ होईल. अतिशय सोपी रेसिपी आहे. आपल्याला फक्त एवढंच की पेशन्स पाहिजे. कशाला तर लो फ्लेमवरती आपल्याला हे सतत कालथ्याने हलवत भाजायचं आहे. गॅसची फ्लेम कुठल्याही परिस्थितीत वाढवायची नाही. चटकन ते कढईच्या तळाला लागून जळू शकतं आणि मग आपले अख्खे पेढे खराब होतील, वास येईल त्याला जळका, हो की नाही. तर चला आता आपण हे एकसारखा कालथा फिरवत शिजवून घेऊयात. हे बघा, साखर विरघळली आहे आणि खव्याचं मिश्रण बघा कसं छान पातळ झालंय की नाही. साखर पाणी सोडते म्हणून हे पातळसर झाले. आपल्याला हे शिजवून घ्यायचे छान दाटसर होईपर्यंत. पण साखर विरघळल्यावर सर्वप्रथम आपण यात घालतो आहोत 2 टेबलस्पून कोको पावडर. हे फिकं म्हणजे यात साखर नसलेलं हे कोको पावडर आहे. 2 टेबलस्पून मिक्स करून घेऊयात आणि लो फ्लेमवरती सतत कालथा फिरवत आपण शिजवून घेऊयात. हे बघा, 4 मिनिटं झालेले आहे आणि पहिल्यापेक्षा हे मिश्रण जरा दाटसर होत आहे. आपल्याला अजून शिजून घ्यायचं आहे पण तुम्हाला थोड्या वेळाने मी दाखवते की याचं रूप कसं बदलतं. हे बघा, आधी साखर विरघळल्यावरती जास्त पातळ होतं की नाही. त्यानंतर कोको पावडर घालून आपण 4-5 मिनिटं झाले शिजवत आहोत लो फ्लेमवरती. आपल्याला अजून थोडंसं शिजून घ्यावं लागणार आहे. फार घट्ट नाही पण थोडंसं घट्टसर, कारण गार झाल्यावरती हे मिश्रण अजून दाट होईल. तर आपल्याला बेतात असं दाट हवं आहे. मी तुम्हाला दाखवेलच. आता फार जास्त वेळ लागणार नाही आपल्याला. हा, कालथा मात्र सतत फिरता पाहिजे. हे बघा, अजून 4 मिनिटानंतर या मिश्रणाची कन्सिस्टन्सी, मिश्रण कढईचा तळ सोडतंय आणि दाट बघा व्यवस्थित दाट झाले बरं का. यामध्ये आता आपण घालूयात वेलची पावडर. हा, तर मी 3-4 वेलची बारीक कुटून घेतलेल्या आहेत त्या घालूयात. जर तुम्हाला असं वाटलं की हा जो ब्राऊन कलर, चॉकलेटी कलर आला आहे तो पुरेसा नाही तर यावेळेस तुम्ही थोडासा फूड कलर देखील घालू शकता. पण आपल्याला हवा तसा कलर आलेला आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घेतली. बस आता यापेक्षा आपल्याला जास्त शिजवायचं नाही बरं का. तर आपण गॅस बंद करूया आणि एक छोटासा चमचा तूप घालूयात. यामुळं आपल्या पेढ्यांना छान चमक येईल. ठीक आहे. आता आपण गॅस तर बंद केलाय
पण कढई भरपूर गरम आहे, हो की नाही? तर त्याकरता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊयात हां, आणि थोडंसं आपण त्याला गार करून घेऊयात. फार आपल्याला गार करायचं नाही, तर लुकवार्म म्हणजे कोमट असताना आपण याचे पेढे बांधणार आहोत. चला, आपण एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलंय मी, त्यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊयात. हे बघा, आपण ताटामध्ये थोडं पसरवून घेतलंय हां, आणि स्पॅटुलाने त्याला आपण जरा हलवतोय, म्हणजे काय ते थोडंसं गार होईल. आपण कोमट असतानाच याचे पेढे वळून घेणार आहोत हां. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आपल्याला, असंच बाहेर ठेवून आपण फक्त स्पॅटुलाने हलवूया, म्हणजे ते पटकन कोमट होईल. ताटात आपण पेढ्याचं मिश्रण काढलं होतं आणि आता ते गार झालं. गार म्हणजे कसं, कोमट. मी त्याला व्यवस्थित हाताळू शकते इतपत ते कोमट झालं. मी त्याला छान सारखं करून घेतलं, एकत्र असा गोळा, आणि त्याचे आता आपण छोटे छोटे पोर्शन काढणार आहोत. आपल्याला केवढा मोठा पेढा हवा त्यानुसार. एक महत्त्वाची गोष्ट, कधी कधी नवीन करणारे असतात ना, नवशिके, त्यांना लक्षात येत नाही आणि मग गॅस बंद करायला उशीर होतो, म्हणजे मिश्रण जास्त परतलं जातं. मग अशा वेळी जेव्हा नंतर ते बाहेर काढतात, तर हे गार होताना अगदी कोरडं होतं त्यांचं मिश्रण, पेढे वळताच येत नाही. होतं असं कधी कधी. मग अशा वेळी घाबरून न जाता काय करायचं, त्यावरती गार दुधाचा एखाद दुसरा चमचा घालायचा आणि म्हणजे असा शिंपडा द्यायचा आणि मिश्रण एकत्र करायचं. व्यवस्थित बाइंड होतं. नवीन करणाऱ्यांकडून ही चूक होऊ शकते. बघा, आपण असे पोर्शन काढून घेतले. तुम्हाला कसा आकार द्यायचा हे सर्वस्वी तुमच्यावरती. अगदी प्लेन ठेवायचे किंवा ड्रायफ्रुट्स लावायचे, हे तुम्हाला आवडेल तसं. आपण पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे. पोर्शन घ्यायचा आहे, हातावरती छान वळून घ्यायचा. हे बघा, पंजामध्ये असं गरगरीत गोल झाला की असा दाब द्यायचा. ड्रायफ्रूटचे काप घ्यायचे, असे मध्ये ठेवायचे आणि अंगठ्याने हलकेच दाब द्यायचा बघा असा, म्हणजे मध्ये खळगा तयार होतो. आपण हे पेढे अशा पद्धतीने करून घेणार आहोत. तुमच्या घरी जर पेढे करायचे यंत्र असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता, पण आपण फार सिंपल करतोय हां, म्हणजे आपल्या चिल्ल्या पिल्लांना देखील करता येईल. त्यांची मदत जरूर घ्यावी सणावारी, फार आवडीने करतात मुलं. हे बघा, अशा पद्धतीने. आणि जरा मोठ्याच आकाराचे मी हे पेढे वळून घेते, ठीक आहे? तर चला, आता आपण हे सर्व पेढे, हे मिश्रण कोमट व्हायच्या आत, गार व्हायच्या आत, कोमट आहे तोवरच पटापट आपण हे पेढे वळून घेऊयात. तुम्ही काही वेगळ्या प्रकारे जर शेप दिला असेल पेढ्यांना तर मला जरूर कमेंट करा आणि आपला मृदुलाज किचन या इन्स्टा अकाउंटला रेसिपीचा फोटो टॅग करा. बघा, सिंपल पद्धत आपण ठेवलेली आहे, सर्वांना सहज करता येईल. आपले खव्याचे चॉकलेट पेढे बांधून तयार आहे. कलर अगदी परफेक्ट आलेला आहे, मार्केटमध्ये मिळतो ना अगदी तसा. जाऊन दाखवते तुम्हाला मी. तुम्ही तुमच्या आवडीने पेढ्यांचा आकार लहान मोठा करू शकता. बघा, टेक्स्चर बघा किती सुरेख सॉफ्ट झालेला आहे, दिसतंय? बाजारामध्ये सणावारामध्ये खवा कधी कधी नकली असू शकतो, भेसळ असते, त्यामुळं खव्याचे हे शुद्ध पेढे घरीच करून बघा, जबरदस्त. मार्केटमधील विकतच्या पेढ्यांपेक्षाही जबरदस्त चवीचे, जिभेवर ठेवताच विरघळतील असे मस्त मऊ मुलायम खव्याचे चॉकलेट पेढे बाप्पांचा नैवेद्य व प्रसादासाठी तयार आहे. इतर वेळीही कुटुंबातील छोटे मोठे आनंदाचे प्रसंगी, बच्चे कंपनीचं यश साजरे करण्यासाठी किंवा असंच आधेमध्ये गोडधोड खावं वाटलं म्हणून हे खव्याचे चॉकलेट पेढे खवय्यांनो नक्की करून पहा. आणि हो,
अशा छान छान गणपती विशेष रेसिपींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करा. आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.